हैदराबादचे सुप्रसिद्ध कराची बिस्किट जे की आपण घरीच बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने घरीच असलेल्या साहित्यापासून. आणि हे जे बिस्किट आहेत कराची बिस्किट हे सगळ्यांच्याच आवडते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना तर प्रचंड आवडतात. तर इथे जे आहे सगळ्यात अगोदर एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये 3 चमचे जे आहे साजूक तूप घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली. आता हे जे आहे छान एकत्रित करून घ्यायचं, तोपर्यंत एकत्रित करायचं की छान असं फ्लफी होत नाही किंवा मग छान असं सॉफ्ट होत नाही आणि तुपामध्ये साखर जी आहे ना छान अशी मिक्स होत नाही. आता साजूक तूप जे होतं ना ते घरचं होतं, त्यामुळे त्याला जे आहे ना थोडंसं हातानेच फेटळून घेतलं ना अशा प्रकारे साखर आणि साजूक तूप जे आहे एकत्र करून घेतलं. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगोदर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यानंतर त्याच वाटीने दुसरी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे जे आहे कस्टर्ड पावडर घेतली, थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतले होते आणि थोडीशी तुटी फुटी घेतलेली होती. इथे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम घेतले होते. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातली, पाव चमचा बेकिंग सोडा घातला, त्यानंतर चिमूटभर मीठ घातलं आणि छान असं एकत्रित करूया. आता यामध्ये दूध वगैरे घालायची अजिबात गरज नाही, छान असंच मी एकत्रित करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे जे आहे पीठ वगैरे किंवा मग छान असं एकदम असं रफली जे आहे मिक्स नाही करायचं, हलक्या हाताने जे आहे फक्त त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथे जर खूप ड्राय वाटत असेल की गोळा होतच नाही आहे तर 1 ते 2 चमचे तूप जे आहे आणखीन ॲड केलं तरीसुद्धा चालेल, पण दुधाचा वापर करू नका. ज्यावेळेस आपण यामध्ये दुधाचा वापर करतो त्यावेळेस बिस्किट जे आहेत खस्ता होत नाही, नुसते असे कडक होतात, त्यामुळे दुधाचा वापर न करता तुपाचा वापर करा. तर हे बघा अशा पद्धतीने मी फक्त गोळा बांधून घेत आहे, अजिबात रफली जे आहे पिठाला रगडायचं नाही आहे किंवा मसळायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे गोळा झाला की ते एक डिश घेतलेली आहे, त्यामध्ये सर्व जे आहे हे पीठ आपण काढून घेऊया. आणि आता आपल्याला जशा शेपमध्ये बिस्किट बनवायचे आहेत त्या शेपमध्ये आपण याला मेंटेन करूया. इथे जे आहे एक प्लॅस्टिकचं शीट घेतलेलं आहे, कुठल्याही घरामध्ये जे असेल ते प्लॅस्टिकचं शीट घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग बटर पेपर घेतला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने जे आहे त्याला आपण शेप देऊया. आता इथे मला जे आहे चौरस बिस्किट बनवायचे होते, त्यामुळे मी चौरस शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जमला आहे का नाही आता हे तुम्ही सांगा. तुम्हाला हवं तर गोल शेपमध्ये सुद्धा तुम्ही याला तयार करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे ना मी चौरस शेप जो आहे बनवून घेतलेला आहे. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे कसल्याही दुधाचा किंवा पाण्याचा वापर न करता फक्त तुपाचा इथे वापर केलेला आहे. आता आपण तुपाचा वापर केल्यामुळे बिस्किट जे आहे छान असे खस्ता तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तर आता याला 20 ते 25 मिनटं जे आहे फ्रीजमध्ये रेस्ट देऊया. तोपर्यंत तिकडे कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला बिस्किट करायचे आहे त्या एखाद्या प्लेटला किंवा मग एखादा ट्रे असेल तर त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेऊया. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ते लावलं तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर इकडे 20-25 मिनटं झाली होती. 20-25 मिनटानंतर आपलं जे बिस्किटचं पीठ आहे ते पाहूया. आणि हे बघा अशा पद्धतीने छान असं कडक झालेलं आहे. आता हे फ्रीजमध्ये का ठेवायचं, तर जे आपण ज्यावेळेस पीठ लावतो तर छान असं सेट होण्यासाठी आणि बिस्किट जे आहेत छान अशा पद्धतीने कडक पीठ होण्यासाठी आपण ह्याला फ्रीजमध्ये रेस्ट देतो. आता या ठिकाणी जे आहे मी या साईजमध्ये कट करून घेत आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा मग खूप जास्त जाड नाही, असे मीडियम साईजचे बिस्किट जे आहेत मी तयार करून घेत आहे. आणि आपण जे पिठामध्ये तुटी फुटी ड्रायफ्रूट घातले होते ते बघू शकता तुम्ही कशा असे मस्त असे मध्ये दिसत आहेत आणि खाताना सुद्धा छान असा क्रंच येणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे जे आहे मी सर्व बिस्किट जे आहे पीसेस बनवून घेतलेले आहे. आता बाय टू बाय करून घेणार आहे, म्हणजे त्याच कढईमध्ये मी परत तुमच्याकडे अवन असेल तर अवनमध्ये सुद्धा बेक केले तरीसुद्धा चालतील. हे बघा अशा पद्धतीने. आता जर थोडासा कट करताना शेप बिघडला असेल तर हाताने शेप जरी दिला तरीसुद्धा चालेल. हे बघा अशा पद्धतीने थोडी थोडी जागा सोडून जे आहे ना आपल्याला बिस्किट जे आहे प्लेटमध्ये ठेवायचे आहे. आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला हवं असेल तर आणखीन वरून ड्रायफ्रूट वगैरे लावायचे असतील किंवा तुटी फुटी लावायची असेल, गार्निश करायचं असेल तर करू शकता. तर इथे माझ्याकडे जे आहे थोडेसे ड्रायफ्रूट शिल्लक होते, त्यामुळे मी थोडेसे जे आहे ना वरून लावून घेतले. याने काय होतं छान असे क्रिस्पी तयार होतात आणि खाताना क्रंचसुद्धा छान दाताखाली. तोपर्यंत तिकडे कढईसुद्धा प्लेट झाली होती. लगेच बिस्किटची प्लेट जी आहे कढईमध्ये ठेवली आणि 15 ते 20 मिनटं जे आहे आपण लो फ्लेमवर बिस्किट जे आहे बेक करून घेऊया. आता 15 ते 20 मिनिट जे आहे परफेक्ट प्रमाण आहे. 15-20 मिनटं झाले की कढई झाकण काढून आपण चेक करूया. आता वरती बत्तासुद्धा ठेवला होता म्हणजे आजूबाजूने हवा जी आहे वाफ जाऊ नये म्हणून. आणि 20 मिनटं चेक केल्यावर मस्त असे आपलं बिस्किट जे आहे तयार झालेले आहे. आता हे बिस्किट गरम आहे म्हणून थोडेसे
लुसलुशीत वाटतात, पण ज्यावेळेस थंड होतात छान अशा क्रंची तयार होतात. तर अशा आपले जे हैदराबादचे सुप्रसिद्ध कराचे बिस्किट आहेत तयार आहे. एकदा नक्की बनवा घरच्या घरी आणि घरच्या घरी एन्जॉय करा, मुलांनासुद्धा द्या. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील.